रामकृष्ण मंडळी भाई कथा लायब्ररीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण दुसरी स्टोरी घेऊन आलोय आणि ते स्वतः माझे मिस्टर घेऊन आलेत. मिस्टरांसोबत जे लहानपणी काय हॉरर गोष्ट घडले आणि म्हणजे त्यातून आजपर्यंत त्यांचा ते ट्रॉमा एक प्रकारचा बसलेला आहे तो. तर ती आज कहाणी आपल्याला आज आपल्या सगळ्यांना मला सगळ्यांना सांगणार आहे. तर शेवटपर्यंत बघायचं आहे. तर चला सुरुवात करूया. रामकृष्ण विषय काय माहिती आहे? विषय माझ्या मित्राची बहीण. तिचं नाव मी सांगू शकत नाही नाव. ती का मुलगीवर प्रेम करत होती. तर त्या पोरग्यानं तिला फसवल्यामुळे तिनं ते प्रेशरमध्ये जाऊन तिला मैत्रिणी ते सांगितली. मैत्रिणी पण तिला सपोर्ट वगैरे काय केलं नाही. म्हणून तिनं आमच्या इथं एक असं रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे ट्रॅक तिथं जाऊन तिनं आत्महत्या केली. म्हणजे तिनं डायरेक्ट इशे काय केला माहिती? रेल्वेवर झोपली ती आणि रेल्वेवर झोपल्यानंतर तिने ते मुलकं तिचं रेल्वे ट्रॅकवर ठेवलं आणि त्याच्यावरनं ती रेल्वे गेल्यानंतर त्यावेळेस तिचं मुलकं म्हणजे धड वेगळं आणि मुलकं वेगळं असं दोन पाडं झाल्यानंतर त्यावेळेस आम्ही पण सदम्यात गेलेलो. मित्र त्याची फॅमिली सगळी सदम्यात गेलेली. मग त्यानंतर भरपूर वर्ष झाली. आणि ते त्या गोष्टीला आणखी झालं ते 15 राऊंड फिगर 15-16 वर्ष झालं असतील. त्याच्यापेक्षा जास्त झालं असतील. मग एक दिवस काय झालं, ती एक्सपायर झाल्यानंतर आत्महत्या करून झाल्यानंतर एक मे बी 2-3 वर्षानंतर एक कामासाठी मी गेलेलो तिकडच्या साईडला. म्हणजे जिथं तिनं आत्महत्या केली तिच्या तिकडच्या पलीकडच्या साईडला माझं काम होतं, तिकडे गेलो होतो आणि गॅदरिंग बघायला गेलो. आणि रिटर्न येताना मला झाला रात्री नेहमी काहीतरी वेळ झाला. मला 11-11:30च्या आसपास टायमिंग झालं मला. मग येतानाच एकटाच आलो तुम्ही. एकटा येतानाच माहिती ध्यानी पण नाही काय. मग येताना तिनं जिथनं आत्महत्या केलेली तिथनंच आलो मी. न आल्यानंतर काय झालं, मी पुढं आलो. माझ्या ध्यानी कायचा विषय नाही. आलो जरा पुढं नंतर रेल्वे ट्रॅक क्रॉस केला. रेल्वे ट्रॅक क्रॉस केल्यानंतर जरासं तिथनं पुढं आलो. पुढं आल्यानंतर उन्हाळ्याच्या महिन्यात त्यावेळेस आभाळ आलं एकदम. आभाळ म्हणजे असं काहीतरी झालं म्हणजे काय म्हणते आपण मधून वाळूचा पाऊस तसा काय विषय होता का? नाही काहीच नव्हतं. वाळवाचा पाऊस दिवस काय नाही. भर उन्हाळ्यात एकदम असं आभाळ वगैरे आलं सगळं. आणि नंतर मग मी पण काय एवढं लक्ष दिलं नाही. कसं माझं वय पण लहान होतं. आपल्या लवकर घरले जायचं म्हणून त्या गडबडीत मी घरला निघालो. आणि मी तिथनं एक 5 ते 10 पावलं पुढं आलो. 5 ते 10 पावलं पुढं आल्यानंतर एकदमच म्हणजे याचा आवाज आला मला. आपलं बांगडी टाईप असं काय तो वाजते ना, त्या टाईप आवाज आला. तरी पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही. त्यानंतर अचानक एकदम मला म्हणजे मित्राच्या गजला म्हणजे झेंडूचं फुल असतं ना ते घालायचं होती. मग एकदम असं झेंडूच्या फुलाचा वास वगैरे यायला आणि ते रात्रीचं झाडाचा वगैरे फुलाचा वास ती वास यायला लागला. आसपास झाडं नाही काय झाडे वगैरे काय नाही. मोकळं पूर्ण म्हणजे जंगल टाईप आहे तिथे. पूर्ण जंगल आहे. म्हणजे मिलिटरी कॅम्पचं असं जंगल वगैरे सगळं वाळलं. उन्हाळ्यात काय नाही सगळं वाळलं. मग थोडंफार जराशी नॉर्मली मला म्हणजे भीती वाटली होती नॉर्मली. पण आम्ही म्हणतो जाऊन दे आपण कशाला काय आपण काही वाईट तुला केलं ना आपल्या कशाला होती म्हणून मी जरा तिथं पुढं आलो. पुढं आल्यानंतर एकदम पंजनाचा आवाज यायला चालू झाला. पंजनाचा आवाज चालू झाल्यानंतर जरा थोडीफार मला शेवट माणूस आहे म्हणल्यानंतर माणसाच्या मला भीती येते. त्यात वय माझं लहान. आलो तिथनं पुढं पंजनाचा आवाज वाढायला लागला. त्यानंतर मागणं मला आवाज यायला लागला. असं आपण लहानपणी पिक्चरमध्ये बघतोय की बाबा भूताला हाक मारली तर किंवा म्हणजे भूत असले आत्मा वगैरे किंवा आपल्याला रात्री टाइमला कोण मागं हाक मारली मागं वळून बघायचं नाही. ते एक डोक्यात फॅट होतं. त्यामुळे मी काय मागं काय बघितलं नाही. जसं पुढे तिथनं त्या रोडनं जसं पुढे असतो तसं आवाज स्ट्रॉंग व्हायला लागला. आणि असं मला असं म्हणजे काय फील व्हायला लागली की माझ्या बाबा खांद्यावर कोणतं म्हणजे हात वगैरे ठेवल्यात किंवा माझी जी शाडो असते ना म्हणजे माझी सावलीच मला दिसत होती. आणि नंतर तिथून जरासं पुढं आलो. म्हणजे मेन रोड आहे ना आमच्या मेन रोड. काय म्हणून हात मारत होती? माझं नाव घेऊन हाक मारत होती. आणि म्हणजे माझं आणि माझ्या मित्राचं नाव घेत होती की त्याला बोलू म्हणून. बॉयफ्रेंड आहे म्हणजे माझ्या मित्राची बहीण ती. म्हणजे भावाचं नाव घेत होती आणि माझं नाव घेत होती. तसं ऐकल्यानंतर काय प्रकारचं पायाखालची जमीन सरकलेली माझी.
आणि तिथून थोडंसं पुढे आलो, मेन रोडच्या आसपास आलो. मेन रोडच्या आसपास आल्यानंतर ना आवाज एकदमच बंद झाला. आवाज बंद झाला म्हणल्यानंतर मी काय केलो, भिवून तिथून मेन रोडला डायरेक्ट पळत आलो फास्टमध्ये पळत आल्यानंतर जस्ट आमच्या गल्लीत येताना उमराचं झाड एक लागतं. असं म्हणतात, काय नक्की असं असते नाही असते काय माहित नाही आपल्याला, की बाबा उमराच्या झाडाच्या पुढं आत्मा भूत किंवा वाईट शक्ती असते ती येत नाही असं म्हणतात. मग तिथनं आलो, जस्ट गल्लीत मग पळत आलो मी. ऑलमोस्ट म्हणजे काय म्हणते, पॅन्ट माझी ओढली झालेली, अशी अवस्था झाली माझी, पूर्ण पॅन्ट ओढली झाली. आलो तिथनं पुढे गल्लीत आलो. गल्लीत आल्यानंतर आमच्या गल्लीत जसं गणपतीचं मंदिर आहे, मग गल्लीत आलो. जस्ट नुसतं घरापाशी आलो. घर कसं आमचं गोळात घर आहे. गोळात जायच्या आधी कसं एकतर मला बाथरूमला आलं जोरात, बाथरूम करायचं म्हणजे तरी भीती वाटायची मला. तरी पण राहून मी गोळात आमच्या वाकून गल्लीच्या टोकाला वरच्या बघितलं. तर वरच्या टोकाला बघितल्यानंतर ना मित्राची बहीण माझी ती गल्लीत असं वाकून बघत होती. रिअल मध्ये स्पष्ट दिसलं तुम्हाला? स्पष्ट क्लिअर दिसला असं वाकून बघायला. पण वाकून बघताना एक ट्विस्ट काय होता माहिती आहे, तर तिचं धड फक्त होतं, मुंडकं नाही. बिना मुंडक्याची ती अशी वाकून बघायली. म्हणजे मी गोळ्यातच वाकून बघितलं की ती वाकून बघायली. मी परत रिटर्न केली ती पण रिटर्न लागली. म्हणजे मला असं वाटलं की आमच्या गल्लीवर गणपतीची कृपा आहे किंवा गणपतीचा आशीर्वाद आहे, तो गणपती समोर येत नसेल. ही मला ती चांगली भावना होती किंवा ती म्हणजे काय म्हणजे विश्वास होता, तसं वाटत. पण ती अशी पूर्ण असं वाकून बघायल्यानंतर एवढ्याशी काय ऑलमोस्ट माझी फाटून दरवाजा झालेला. तर किती वाजलेले अंदाजे? मॅक्सिमम तेव्हा 11, 11:30, 11 ते 1 या टायमिंगमध्ये. परफेक्टाचं टायमिंग आठवत नाही, कारण झालं भरपूर वर्ष झाले. त्यानंतर काय झालं? त्यानंतर मे बी दोन आठवडे तर मला मी सदम्यातच होतो. ताप बीप आलेला आणि सदम्यातच होतो. काय उत्तरा वगैरे काय केला का? उत्तारा वगैरे असं नाही. मी फक्त मित्राला भेटलो. मित्राला भेटल्यानंतर मित्राला सांगितलं की असं असं विषय झाला. मग त्यानं बोलला, काय म्हटलं तुला काय नुकसान वगैरे करणार नाही होती, फक्त बाबा तिची काहीतरी भेटायची इच्छा असेल किंवा तिला काहीतरी सांगायचं असेल म्हणून ती तुला निधी दिसली असेल किंवा तुला हाक वगैरे मारले असेल. मग तू तिला प्रत्युत्तर वगैरे काय दिलं, मी सांगितलं वगैरे काय प्रत्युत्तर काय दिलं. त्यानंतर अजूनपर्यंत तर माझ्या त्याचा 20 वर्ष झालं. 20 वर्ष होऊन गेले. मी त्या रोडला अजिबात फिरतो. मी 15 ते 20 वर्ष झालं त्या रोडला आजपर्यंत मी एकदाही रात्री अंधारपर्यंत एकदा मी त्या रस्त्याला कधी फिरतो. मग असं कधी झाले का बाबा तुमच्यासोबत हा इन्सिडेंट झाला, त्यानंतर आसपासचे लोक म्हणजे त्या एरियात जे राहतात, तुमचा मित्र परिवार किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये असं कधी झालं का बाबा ती दिसल्या? भरपूर जाणार ऑलमोस्ट. ते आता माझ्या मित्राचं घर आहे ना, ते मित्राचं घर माझ्या खाली आहे. पण त्याच्या घरापाशी जायच्या आधी 500 मीटरवर उमराचं झाड आहे. असं भरपूर जणांनी बघितलं की ती त्या पण त्या उमरा झाडापासून पुढे जात नाही. त्या उमरा झाडापर्यंत येते, तिथनं स्टॉप. प्लस आमच्या गल्लीतले आणि भरपूर लोक आहेत, त्यांनी पण बघितले. त्यांनी पण तिला गल्लीपर्यंत आले, त्यांनी पण तिला बिना मुडक्याचं झाडासोबत बघितलं. म्हणजे तिने कोणाला आजपर्यंत नुकसान वगैरे काय नुकसान दिलेलं नाही, पण ऑलमोस्ट काय म्हणते ती असं एक प्रकार मी तिची काय तर इच्छा राहिली, आपण काय माहित नाही, पण ती तिला काय सांगायचं आहे. पण कसं आहे, शेवट माणसाला भीतो, माणूस वाराला भीतो, देवाला भीतो, देवाला भीतो, आत्मा असेल तर त्याला पण भीतो. माणसाही मनात एक भीती असते, तेव्हा माणूस कधी कुठल्या गोष्टीला विचारत बघत नाही. आणि उमराचं झाड हे म्हणाले की बाबा तिथून भूत वगैरे बाधा येत नाही का, तर उमराचं झाड एक दत्ताचं स्वरूप मानलं जातं, स्वामी समर्थांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे की नाही भूत वगैरे म्हणजे असं जे वाईट शक्ती आहे ते त्यांना ते क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे हे म्हणतात की नाही बाबा उमराच्या झाडापासून ती येत नाही. मग त्यांच्या एरियात बरोबर जे कोपऱ्याला निम्म्या अंतराला ते उमराचं झाड आहे. तर हा इन्सिडन्स होता तुमच्या आयुष्यात. त्यानंतर आता कधी तर तुम्हाला असं बाबा झाले का बाबा मी या वेळेत गेलं मला थोडासा भास झालाय? नाही, भास असं कधी झालेलं नाही, पण शक्यतो मी नाही कधी त्या दिवसानंतर परत गेलो. त्यानंतर भरपूर जणांकडनं तिचे किस्से पण ऐकले की बाबा आम्हाला आज दिसली किंवा आमच्यासोबत अशा गोष्टी झाल्या, फक्त ऐकले, पण आजपर्यंत कधी गेलो नाही. तर ही होती यांच्यासोबत घडलेली रिअल घटना. आणि ही जर स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर आपले भवितका लायब्ररी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.